दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी. आम्हाला जर देशात न्याय नाही मिळाला तर आपण राजधानीत येतो न्याय मागण्यासाठी. इथं गोरगरिबांचे लेकरं विद्यार्थी न्याय मागायसाठी आले आणि सोनमजी त्या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि त्यांच्यासोबत अभिजित भैया सुद्धा बसले. आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण क्रूरपणानं जर सरकारनं त्यांच्यावरती हल्ला केला तर आपण मदतीला का जायचं नाही. आम्ही ताकदी नाहीत काय असतं बरं का. आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागते. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात घेऊन सुद्धा देऊ शकतो. देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाही. हेलो हेलो, 2 मिनट के लिए शांत हो जाइए. 2 मिनट के लिए शांत हो जाइए सारे लोग. 2 मिनट के लिए शांत हो जाइए. हमारे बीच महाराष्ट्र से मनोज जरांगे पाटिल सर आए, जिन्होंने महाराष्ट्र में बहुत बड़ा आंदोलन खड़ा किया था, मराठा आंदोलन. वो अपना सपोर्ट देने हमें आए. वो भी अपनी कुछ बात कहना चाहते. एक बार तालियां बजाकर इनका स्वागत करिए. दादा सोबत आहे. ओ दादा सोबत आहे. ओ नाना काढायला लागेल. सगळ्यांना नमस्कार. आपल्या देशभरातल्या बांधवांनी जे आंदोलन सोनमजीच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये पुकारले, अभिजित भैया पण तुमच्या सोबतीला आहेत. मी फक्त एवढंच सांगायला आलोय, कारण मला येत नाही जास्त हिंदी, त्यामुळे मी मराठीतून बोलतोय. मी एवढंच सांगायला आलो की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय या देशातला आणि राज्यातला कोणीही मागे हटणार नाही. सर कह रहे कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए सर पूरा सपोर्ट करेंगे. जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे. आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपाचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती जाणून बुजून अन्याय करत आहे. जर यापुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारला केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर ने जो कहा है वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है. और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर. ऐसे सर ने कहा. अरे सगळं मीरच सांगायला, मी मराठीत बोलायलो होते, हिंदी सांगायला. मला हिंदी येत नाही, तोच प्रॉब्लेम आहे. आणि मग हिंदी जर बोललो ना, तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या नको व्हायला. मला खरंच नाही वाटत. मी फक्त शेवटचा वाक्यात सांगतो, असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं. त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता. या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या. फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडून, आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे. तुम्ही तिकडं गेलात नाही, हे आंदोलन मोडून टाकतं. शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे ते आम्ही सिद्ध करून दाखवलंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे. ही जागा फक्त सोडू नका. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय. परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळावरती उलटले. यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत.
सगळं राज्य आणि देश तुमच्या पाठीशी एवढाच शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. खूब खूब धन्यवाद सर. अगर किसी भी स्टूडेंट को छुआ, सर ने वीडियोस देखी है. सर यहाँ पर इसलिए आए क्योंकि सर ने एक लड़की का इंस्टाग्राम पर वीडियो देखा जहाँ वो रो रही थी जब स्टूडेंट्स को पुलिस पीट रही थी. वो वीडियो देखने के बाद सर ने तुरंत डिसीजन लिया कि वो दिल्ली आएंगे और यहाँ पर और वो ये कह रहे कि इस आंदोलन की सबसे बड़ी ताकत जो है वो है इसका शांतिपूर्ण रहना. हमारे मूवमेंट की सबसे बड़ी स्ट्रेंथ जो है वो है कि ये मूवमेंट पीसफुल है. और सर कह रहे आप लोग यहाँ से बस हिलना मत, जंतर मंतर से बस कोई हिलेगा नहीं. और अगर यहाँ से कोई हिलेगा नहीं तो महाराष्ट्र में सर हर जगह देख रहे हैं इस आंदोलन को कैसे आगे बढ़ाया जा सके. और जरूरत पड़ी तो सर और सर के आंदोलन के सारे साथी यहाँ आकर बैठेंगे हमारे साथ. और यहाँ पर कुछ लोगों को अगर पता नहीं होगा तो एक बार गूगल कर लेना मराठा आंदोलन, कितना बड़ा आंदोलन था वो देख लेना. महाराष्ट्र पूरा बंद हो रखा था. तो बहुत ही बड़ी ताकत का सपोर्ट मिला है आज हमें. सर उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र.